2-3 दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडले नाहीत, म्हणजे मी जॉईनिंग केलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ पडलेला नाहीत. तर मित्रांनो, भरपूर जणांचा मेसेज येतो आहे की मला दादा आता तुमचा जो शेड्यूल होता तो कसा पूर्ण करायचा पावसाळ्याच्या ह्याच्यात. तर मित्रांनो, माझा हा शेड्यूल होता. तुम्ही शेड्यूल जर माझा बघितला असाल तर तुम्हाला माहीत असेल सगळ्या स्प्रिंटा येतात त्याच्यात आणि एकदम हार्ड शेड्यूल आहे. अर्ध्या तासाचा शेड्यूल आहे, खरं पूर्ण स्प्रिंटा येतात 8 दिवसाच्या. पण एकच दिवस माझा त्यात लॉंग आहे. त्यामुळे तुम्ही हा जो माझा शेड्यूल जर तुम्ही फॉलो करत असाल तर 100% तुम्ही करा, चांगला आहे तुमच्यासाठी. पण ज्यावेळेला पाऊस नसतो, ग्राउंड मोकळा असतं, त्यावेळेलाच ग्राउंडवर हा शेड्यूल माझा करा. नसेल तर तुम्ही ज्यावेळी डांबरीवर करणार त्यावेळेला तुम्ही स्लोमध्ये करा. त्यावेळेला काय करायचं मित्रांनो, फक्त थोडी स्पीडमध्ये घ्यायचं आणि त्याच्यात 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर किंवा आपलं 15 किलोमीटर नॉर्मल अशामध्ये तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला पायाला पण इजा होणार नाही आणि चांगला तुमचा परफॉर्मन्स राहील त्यामध्ये. तर तुम्ही तशा पद्धतीने केला तर 100% तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही स्प्रिंटरचा जर रोडवर केला तर गुडघ्यामध्ये पाणी किंवा गुडघेदुखी पायदुखी तुम्हाला भरपूर इंजुरी होऊ शकते. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही ही काळजी घ्या आणि 100% तुम्ही माझा शेड्यूल कराच. ज्यावेळेला ग्राउंड वल्लं नसते त्यावेळेलाच करा. त्यामध्ये स्प्रिंटा तुमच्या होतील आणि तुमचं ग्राउंड पण चांगल्या प्रकारे होईल. जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही रोडला त्या प्रकारे केला तर एक नंबर होईल. तर मित्रांनो, असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. आणि इतर जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल, मराठीचा, गणिताचा, जीकेची असता अभ्यास फ्रीमध्ये कुठं करायचा, तर मित्रांनो या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा. यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये कसं करायचं ते सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. मी पण केलेला आहे फ्रीमध्येच. ऑनलाईन कुठला क्लास करायचा, काय करायचा ते देखील तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या, 100% तुम्हाला फायदा होईल.